आजचा स्पेशल मेनू सोयाबीनचा झटपट होणारा आणि चवीला एक नंबर लागणारा पुलाव। चला तर बनवूया हा मस्त चवीला एक नंबर लागणारा पुलाव। याच्यासाठी मी घेतलेला आहे इथे 2 चम्मच तेल, याच्यामध्ये घालायचं आहे आपण इथे घातलेला आहे मी 2 चम्मच घी देखील व्यवस्थित मस्त मेल्ट होऊन द्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत ते घातलेले आहेत। कांदा व्यवस्थित असा बारीक झाला, जोपर्यंत कांदा आपला गोल्डन ब्राऊन होतो तोपर्यंत दहीमध्ये मी इथे पुलाव मसाला घातलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आणि जोपर्यंत आपला कांदा व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन होतो तोपर्यंत इथे मी घातलेला आहे अद्रक लसूण पेस्ट। आणि जो दहीमध्ये पुलाव मसाला घातला होता तो सोयाबीन, शिमला मिरची आणि वाटाणे घेतलेले आहेत। याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आणि 5 ते 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघू शकता कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे। याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्या घरामध्ये जे असतील नसतील ते खडे मसाले, आणि याच्यामध्ये घालायचं आहे तेजपत्ता। त्याच्यानंतर घालायचं आहे 2 बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेले घाला किंवा रफली चॉप टोमॅटो घाला। त्याच्यानंतर व्यवस्थित टोमॅटो आपले नरम होऊन द्यायचे आहेत, पूर्ण मॅश झाले पाहिजेत टोमॅटो असे होऊन द्यायचे आहेत। त्याच्यानंतर घालायचं आपले ही सोयाबीन जे आपण मॅरिनेट करत ठेवली होती, सोयाबीन, शिमला मिरची आणि मी ते मटर घेतलेले आहेत। तुम्ही गाजर, फ्लावर तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं की एक मस्त तेल सुटेपर्यंत व्यवस्थित यांना परतायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट। लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त पुलाव मसाल्यावर देखील बनवू शकता, पण मी याच्यामध्ये लाल तिखट घातलं होतं। त्याच्यानंतर घालायचं आहेत आपले बासमती तांदूळ, हे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतले होते। तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता, पण बासमती तांदूळने जी टेस्ट येते आपल्या पुलावला ती एकच नंबर येते। त्याच्यामुळे एकदा तरी बासमती तांदूळ यूज करून बघा। आता बासमती तांदूळ घातल्यानंतर याच्यामध्ये मी इथे घालत आहे गरम पाणी मी गरम करून घेतला होता। त्याच्यानंतर पाणी घातलेलं आहे। पाणी घालून आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे झाकण। मीठ घालायचं आहे, मीठ मी इथे 1 चम्मच मीठ घातलेलं आहे। त्याच्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक उकळी येईस्तोपर्यंत बघा मस्त अशी उकळी आलेली आहे। आणि आता आपण याची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि याला झाकून 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। झटपट होतो पुलाव, जास्त वेळही लागत नाही आणि चवीला देखील खूप छान लागतो। एकदा बनवून नक्की बघा। आपला पुलाव तयार आहे बघा, 10 ते 15 मिनिटातच आपला पुलाव मस्त तयार होतो। तुम्हाला भाज्या ज्या आवडत असतील त्या घालायच्या आहेत, अशा काही नाही का हीच घालायची का तीच घालायची, आवडत असतील त्या भाज्या घाला आणि सोयाबीन घाला, एकच नंबर लागतो। एकदा बनवून नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।